दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील साक्षात्कारी पुरुष वैकुंठवासी हरिभक्त परायण वनगोबा महाराजांचे वंशज हरिभक्त परायण धर्मराज महाराज वाडकर यांनी स्वतःच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त येथील वारकरी भाविकांसह परिसरातील प्रवचनकार व कीर्तनकार महाराजांना 108 सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथाचं दान केलं आहे। हरिभक्त परायण वाडकर महाराजांनी राबवलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं वारकरी संप्रदायातून कौतुक होत आहे। नुकतंच त्यांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज श्री गुरु कान्होबा महाराज देहूकर, श्री गुरु जयवंत महाराज बोधले यांच्यासह कासेगावातील सर्व विविध भजनी मंडळ, त्याचप्रमाणे भाविक आणि पंचक्रोशीतील कीर्तनकार प्रवचनकार यांना सार्थ ज्ञानेश्वरी दान दिले आहे। हरिभक्त परायण वाडकर महाराज यांच्या ओळीबद्ध संत तुकाराम चरित्र लिहिण्याचं काम सध्या चालू आहे। आषाढी एकादशी ते कार्तिकी प्रबोधिनी एकादशी या चातुर्मास कालात शतकोटी विठ्ठल नाम जप यज्ञ करण्याचा त्यांचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला आहे। विशेष असं आहे या वारीचं महत्व की नामाच्या अंगीकारामुळं प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये पांडुरंगाचा संचार होतो, हीच भक्तीचं वैशिष्ट्य आहे। आणि विशेष म्हणजे ज्ञानेश्वरांनी जगाच्या पाठीवरील अवघ्या त्रैलोक्याला आत्मसुख प्राप्त व्हावं म्हणून हा वारकरी संप्रदाय निर्माण केला। अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटीन माहेरा आपुल्या, असं म्हणलं जे ज्ञानेश्वरांनी, त्याला कारण आहे सामूहिक भक्तीची प्रस्थापना ज्ञानेश्वरांनी केली। 18 संत त्या काळात 1217 साली संत ज्ञानेश्वर माऊलीने अष्टमीला 18 संत घेऊन पंढरीची वारीचं प्रस्थान केले। तीच वारी आज आपण करतो। आज बरोबर 733 वर्ष आहे की ज्ञानेश्वराने ही वारकरी परंपरा चालू करायला का। आणि ज्ञानेश्वर महाराजाचा जन्मोत्सव 750 वर्ष चालू आहे सध्या, 700 कळलं का। आणि या ज्ञानेश्वरानं काय केलं की माऊली, जगाची माऊली होऊन सर्वांना सुख मिळावं। पांडुरंग हा देव असा आहे की तो भक्तीला भुललेला आहे आणि भक्तासाठी योगक्षेम वाहणारा हा पांडुरंग देव आहे। आणि ज्ञानेश्वरांनी जगाच्या पाठीवरील प्रत्येकाला पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घडविलं, हेच ह्या वारीचं वैशिष्ट्य आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।